मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला गेलाय। मध्यरात्रीच्या सुमारास शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा हा प्रयत्न झालेला आहे। तर मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न केला गेलाय। घरावर दगडफेक करत आरडाओरडा करत हा हल्ला केला गेला। सौरभ घुले असं हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे, अशी माहिती सध्या समोर येते आहे। मद्यधुंद अवस्थेत घरावर हल्ल्याचा त्यानं प्रयत्न केलाय असंही समजतंय। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, खरं तर महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, नेमकं काय घडलेलं होतं? काल मध्यरात्रीच्या सुमारात हा जो तरुण होता मतधुंद अवस्थेमध्ये, तो जे मंत्री आहे संजय शिरसाट त्यांच्या बंगल्याबाहेर आला। त्याने अचानकपणे आरडाओरड करण्यास सुरुवात केली। हातात दगड घेऊन दगड भिरकावण्यास देखील त्यांनी सुरुवात केली आणि त्याचबरोबर बंगल्याचे जे सुरक्षा रक्षक होते ते बाहेर आले आणि त्यांनी त्याची समजूत घालण्याचे प्रयत्न केले। मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्याने थेट दगड भिरकावण्याला सुरुवात केली। त्यानंतर बराच गोंधळ त्या ठिकाणी त्या तरुणाने घातला। मात्र त्यानंतर तो तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। हा एक मोठा हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत होता। दगड हातात घेऊन तो भिरकावत, सुदैवाने कुणीही नसल्याने हा पुढचा अनुचित जो प्रकार आहे तो टळलेला आहे। मात्र तुर्तास पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। नेमके त्याचं म्हणणं काय होतं हे अजून देखील समोर आलेले नाहीये। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.